लढत आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. स्कोरर आमच्यासोबत राम शिरसाट सर जोडलेले आहेत. अगदी मागच्या 2 दिवसांपासून खूप चांगल्या पद्धतीनं क्रिक हिरोजच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग ते करतायत. त्याचबरोबर डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये प्रसाद मामा पाटोळे आता आमच्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचंही स्वागत. रामहरी बोडके स्ट्रायकर यांकडे आहे, तर गोलंदाजी करण्यासाठी विश्वास सानपेंड आपण पाहतोय. रामहरी बोडके यांच्या सोबतीनं प्रथमेश काळे ही आरंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सायले रॉयल्सचे टॉस जिंकला आणि निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. यस, सामन्याला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलेला हा चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावी ते मिळत नाहीये. विश्वास सानपेंड आपण पाहतो गोलंदाजी करत असताना या खेळाडूकडे क्षमता आहे. प्रतिभावंत प्रतिभाशाली खेळाडू आहे. आज या मॅच मध्ये चांगला खेळ देखील करणं गरजेचं राहणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, धावी ते देखील नाहीये. सुनील अण्णा शेळके क्रिक हिरोजच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका बजावत आहेत. विविध भूमिका त्यांच्या या स्पर्धेमध्ये आहे. समालोचनाची देखील जबाबदारी ते कधी कधी पार पाडतात, परंतु पार पाडतात. फाईन लेगला बॉलला खेळलं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आले, धाव मिळते. एकच्या साह्याने धावसंख्येमध्ये देखील बदल होतो. अर्थात सुरुवात झाली आहे धावसंख्येला. छत्रपती सुपर जायंट्स या संघाच्या धावसंख्येला झाली आहे सुरुवात. सायले रॉयल संघ टॉस जिंकला होता, फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बघूयात कशा पद्धतीने हा संघ खेळतोय. सागर बोडके आज आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये टीमचं नेतृत्व देखील करतायत. बॅटिंग खूप चांगली केली आहे सागर बोडके यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज त्यांच्यावरती देखील नजर असणार आहेत. प्रथमेश काळे स्ट्रायकर यांकडे बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. झेल घेण्याची संधी आणि पकडला जातो झेल. पहिला फलंदाज होतोय फेल. प्रथमेश काळे बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची आली रे आली. टीम सायाळे रॉयल्स. आमच्या टीम मध्ये आहेत सगळे टायगर. सायाळे रॉयलची भरारी म्हणजेच वाघाची डरकाळी. संघ मालक छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, त्रिंबकराज मेडिकल व एजन्सी सिन्नर. प्रोप्रायटर माननीय स्वप्नील शिंदे पाटील. किट पार्टनर आई सप्तशृंगी वडापाव सेंटर, बस स्टँड समोर सिन्नर. प्रोप्रायटर माननीय संजोग नाईक व माननीय सुदर्शन नाईक. सायाळे रॉयल. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक. तिथे थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मध्ये धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्या 3. एक फलंदाज आहे बाद. पहिल्या षटकामध्ये विश्वास सानप यांचं कौतुक करावं लागेल. विश्वास सानप यांनी आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. त्यांच्यावर जो विश्वास दाखवला ना, तो मात्र त्यांनी इथे सार्थ ठरवलाय. 1 बाद 3 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला व्यवस्थित जज करू शकला नाहीये आणि बॉलला देखील सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. दरम्यानच्या कालावधीत धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे छत्रपती सुपर जायंट्स 1 बाद 5 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. तर पहिलं षटक संपले, 5 धावा झाले. पारितोषिक आलंय आणि हे पारितोषिक आलंय रामहरी बोडके आपल्यासाठी देखील, सुजित पवार आपल्यासाठी देखील आणि विश्वास सानप आपल्यासाठी देखील. जर रामहरी बोडके यांनी पहिला षटकार खेळला त्यांना 100 रुपयांचं पारितोषिक, सुजित पवार यांनी पहिला षटकार खेळला त्यांनाही 100 रुपयांचं पारितोषिक आणि विश्वास सानपनं जर पहिली विकेट घेतली तर त्यांना देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिन्नर तालुक्याचे सचिव शरदजी घुगे यांच्या वतीनं. तर रामहरी बोडके यांच्यासाठी जर त्यांनी 30 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये बनवल्या तर सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं त्यांच्यासाठी देखील 201 रुपयांचा विशेष पुरस्कार आहे. 1/6 1.1 षटकांचा खेळ संपलाय. गणेश गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिला चेंडू चांगला होता, शॉर्ट फाइंडिंगला चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडू खेळतोय आणि तिथे चूक घडलीये पहा. एक संधी होती झेल घेण्याची, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर सागर बोडके यांनी प्रयत्न देखील खूप चांगले केले होते. त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता, त्यांनी चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे झेलू शकलेला नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या 6 आकड्यावर स्थिर आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक सुबक आणि एक बहारदार असं आयोजन आपण सर्वजण पाहतोय. आपल्या सर्वांची आवडती, आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा, नाव आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल, मिड ऑन ला क्लिअर केलंय, इन फील्ड ला क्लिअर केलंय आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. सुजित पवार यांचा पहिला वार चौकार. धावसंख्या 10 झाली आहे. 2 अंकामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. 1/10 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल आपल्याला बघायला मिळत आहेत. छत्रपती सुपर जायंट्स हा संघ करतोय फलंदाजी, तर सायडे रॉयल्स जो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच दाखल झालेला संघ आहे. यावेळीचा बॉल खराब होता, धावेष्टीच्या देखील बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1च्या साहाय्याने पुढे जाईल. 11 धावा झाल्या. नक्कीच रामभाऊचे चाहते बरेचसे आहेत, त्यांच्यासाठी अजून एक पारितोषिक येतंय. यावेळेचा बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. झेल घेण्याची संधी आहे आणि यावेळेस चूक होणार नाही. पकडला जातोय झेल. रामहरी बोडके यांच्यासाठी एक पारितोषिक या ठिकाणी आहे. सन्माननीय जितू पाटोळे यांच्या वतीनं जर अर्धशतक रामहरी बोडके यांनी पूर्ण केलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक जितू पाटोळे यांच्या वतीने. पहिली विकेट आली, माफ करा दुसरी विकेट आली फलंदाज बाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 11 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपत वाकचौरे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 झाल्यात. ओव्हर नंबर 2 सुरू असताना गणेश शेंडे देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. एक चौकार जरूर त्यांच्या विरुद्ध खेळला गेला परंतु त्यानंतर कमबॅक देखील केलंय. संघाला एक विकेट मिळवून दिली आहे. झेल देखील चांगला पकडलाय विक्रम यांनी. संपत वाकचौरे स्ट्रायकर इनकडे. ओव्हर फुल टॉस होता. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू लाटवण्याचा प्रयत्न करतायत. सीमारेषेच्या अगदी जवळ प्रयत्न 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 परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू
वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 2 बाद 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण जर पाहिला तर अंतिम टप्प्यामध्ये आहे. संपत वागचौरे स्ट्रायकर यांकडे यावेळेस खूप चांगला बॉल होता, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा देखील दिलाय, कारण ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. एक धाव मिळाली, धावसंख्या 1 ने वाढली आहे, धावा झाल्यात 16. इथून पुढे भागीदारीची आवश्यकता. ज्यावेळेला सुरुवातीला विकेट जर लागोपाठच्या आल्या ना तर धावगती थोडीशी मंदावते, परंतु त्यातून जर सावरण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा असेल, प्रतिस्पर्धी संघावर थोडासा दबाव टाकण्याचा जर प्रयत्न करायचा असेल, तर एखादी भागीदारी जर झाली ना तर तोच एकमेव पर्याय असतो. 2 बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावर. बॅटचा बाहेरचा स्पर्श, याही वेळेस बाहेरची कडा घेतली जाते. सागर बोडके आहेत तिथे, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवत आहेत. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात 17 आणि फलंदाज बाद आहेत 2. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPL च्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांचे सुपरहिट स्पर्धा. STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 17. यावेळेस थोडासा आगळा वेगळा प्रयत्न आहे, परंतु तिथे बॉलला देखील इनफिल्डच्या आतमध्ये अडवलं जाते. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 18. छत्रपती सुपर जायंटचा संघ मैदानाच्या आतमध्ये. आमच्यासोबत सुनीलजी शेळके सर देखील या ठिकाणी जोडलेले आहेत. रामहरी बोडके आता मैदानावर फलंदाजी करत आहेत. चाहते मोठे आहेत, कारण टेनिस बॉल क्रिकेटची कित्येक वर्षापासून ते सेवा करत आलेत. चढ उतार अगदी जवळून त्यांनी पाहिलेले आहेत. तुम्ही देखील त्यांच्यासोबत कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळलेलं आहे. आज गणेश जगताप सर जे पंच आहेत, त्यांनी देखील त्यांच्यासोबत कित्येक काळ क्रिकेट खेळलं, परंतु इथे आपण जर बघितलं तर त्यांना माघारी देखील जावं लागणार आहे. विकेटचं बतन होत आहे. फलंदाज रामहरी बोडके ते बाद होताना पाहायला मिळतील. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. तर रामहरी बोडके यांची मोठी विकेट मिळाली. तर काय सांगाल, कसं बघताय आता सुनील शेळके सर आपण या मॅच कडे? खरं तर सुपर जायंटसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि आपण मागील सर्व सामन्यांमध्ये बघितलं की सर्व जबाबदारी फलंदाजीची जी आहे ना ती प्रथमेश काळेवर आहे. जेव्हा प्रथमेश काळे पहिल्या दुसऱ्या षटकात बाद झालाय, धावसंख्या रोखण्यात समोर संघाला कुठेतरी यश आलंय. नक्कीच कोणाला तरी जबाबदारी घ्यावा लागेल प्रथमेश नंतर, आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे. तर आता हे दोन्ही जे फलंदाज आहे, वारुंगसे आहे आणि एका बाजूला संपत वागचौरे, त्यांची ती क्षमता आहे. नक्कीच कमबॅक करण्याची ताकद या संघामध्ये आहे. तर बघूया आपण. नक्कीच चांगली बॅटिंग इथे करणं आवश्यक, कारण 3 महत्वाचे फलंदाज सुरुवातीलाच बाद झालेले आहेत. इथून पुढे थोडंसं सावध पवित्रा घेणं फार गरजेचं आहे. एका भागीदारीकडे जाणं फार गरजेचं आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. 19 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. 3 फलंदाज बाद आहेत. सुरुवात तुम्ही जर पाहिली तर गोलंदाजी करणारा संघ सायाळे रॉयल्स, हा संघ अतिशय चांगली सुरुवात करताना बघायला मिळाला. कारण टॉसचा जर विचार केला तर टॉस जिंकला होता सागर बोडके यांनी, अर्थात सायाळे रॉयल्स यांनी, आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आतापर्यंत तरी मित्रांनो यशस्वी राहिलाय. हो, शॉर्ट बॉलचा वापर इथे केला जरूर, परंतु दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. धाव इथे नाहीये.
STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तीन बाद 19 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहतोय सचिन मोडे गोलंदाजी करतायत. चांगली बॉलिंग आतापर्यंत. ओहो, यावेळेस देखील तोच प्रयत्न केला होता परंतु यश त्यामध्ये देखील मिळालेलं नाहीये. अजून एक विकेटचं पतन होत आहे. फलंदाज संपत वागचोरे यांना देखील माघारी जावं लागतंय. संघ अडचणीमध्ये असताना केलेला चुकीचा शॉट सिलेक्शनचा प्रयत्न आणि त्यामुळे इथे माघारी जावं लागेल. अजून एक विकेट आली. चौथा फलंदाज इथे बाद होतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बाद 19 नंतर लारा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चार बाद 19. छत्रपती सुपर जायंटचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय कारण सुरुवातीचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण साय रॉयल संघाचा विचार जर केला तर यावर्षी पहिल्यांदाच हा संघ खेळतोय आणि चांगला खेळ त्यांनी केलाय कारण STPL मध्ये जिंकणं इतकं सोपं नाही. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. त्यामुळे नवीन जरी संघ असला परंतु त्या संघामधले असलेले खेळाडू देखील अनुभवी आहेत. यावेळीचा बॉल स्विच हिट केलाय. कॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड या मैदानाची वेगवान आहे. बॉल थांबणार नाही. सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. निर्णय आलाय फलंदाज नाबाद आहेत. नॉट आउट. तर निर्णय असा आहे की फलंदाजाने ज्यावेळेस शॉट खेळला त्यावेळेस त्याचा कुठलाही संपर्क यष्ट्यांसोबत झालेला नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बेल्स अगोदरच पडलेली होती. मग त्यानंतर जो निर्णय मुख्य पंच देतील तो असेल डेड बॉल. बेल्स अगोदरच पडलेली होती. डेड बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या 19. 4 फलंदाज बाद असताना आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत ते दाखवलं गेलं. त्याबद्दल प्रथमेश परब यांचं देखील विशेष आभार असेल आणि आमचे सुनील अण्णा शेळके यांचे विशेष आभार. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाकडे गेला जरूर परंतु व्हाईट बॉल असेल. एकदा अतिरिक्त मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 20 धावा. 4 फलंदाज बाद असताना
यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न याही वेळेस करण्यात आलाय, परंतु संपर्क नाहीये. यावेळेस चेंडू निर्धाव येतोय. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 20. फलंदाज बाद आहेत 4. छत्रपती सुपर जायंट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय. छत्रपती सुपर जायंटचे मावळे आम्ही मैदान मारायला आलोय. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय हर्षल संजय काळे, छत्रपती कंस्ट्रक्शन व संत कृपा मजूर बांधकाम सहकारी पतसंस्था, वडगाव सिन्नर. किट पार्टनर मातोश्री ट्रान्सपोर्ट, करपेनगर, सरदवाडी रोड सिन्नर, माननीय धनंजय शिंदे. छत्रपती सुपर जायंटर्स. तर 3 ओव्हर झाल्यात. धावसंख्या 20 झाली आहे. 4 फलंदाज बाद आहेत. छत्रपती सुपर जायंट संघ. सुनील शेळके सर आपल्या सोबत आहेत. सर आता क्रिकेट थोडंसं वेगवान झालं, त्यामुळे थोडीशी तंत्रशुद्धता जी आहे, म्हणजे सुरुवातीला जे तंत्रशुद्ध क्रिकेट खेळलं जायचं ते थोडंसं अलिप्त होताना पाहायला मिळतं. तर त्याबद्दल देखील तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल त्या संपूर्ण सुरुवातीच्या प्रवासाबद्दल आणि आत्ताच्या क्रिकेट जो वेगवान क्रिकेट झालेला आहे त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ज्यावेळेस आम्ही मॅचेस खेळायचो त्यावेळेस मॅचेस असायच्या 10 ओव्हरच्या 12 ओव्हरच्या. त्यामुळे जे क्रिकेटचं कॉपी बुक आपण ज्याला म्हणतो, जे कॉपी बुक स्टाईल फटके असायचे, तंत्रशुद्ध फटकेबाजी असायची आणि त्यानुसार क्रिकेटही बदलत गेलं, षटकं कमी होत गेले आणि परिवर्तन हा नियमच आहे, त्यामुळे खूप बदल झाले. सुरुवातीला बक्षीस कमी असायचं, खेळायला जाण्यावरही बंदी असायची, पण आता तसं राहिलं नाही. टेनिस क्रिकेटमध्ये देखील बरंचसं प्रोफेशनलिझम आलंय, त्यामुळे खेळाडूंना पैसेही भेटायला लागले भरपूर. आता आपण राममोहनचा विचार केला तर खूप वर्ष त्यांनी सेवा केली आणि त्या काळात जर एवढे बक्षिसं आणि अशा जर स्पॉन्सरशिप असत्या तर नक्कीच ते आपलं कायम क्रिकेट खेळताना दिसले असते. तर आणि बदल केला पाहिजे कुठलाही. आता हे स्विच हिट म्हणतो आपण, त्यानंतर आपण ज्याला मराठी भाषेत म्हणतो फलंदाज घुसून खेळतो, म्हणजे ऑफ स्टंपला शपल होऊन अक्रॉस द बॅट फटके मारतो. टेनिस क्रिकेट हा आता जवळपास बाहुबली फलंदाजाच खेळ झालाय. रामभाऊ बोडके यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आयोजक म्हणून देखील लाभलेलं आहे. तर चला जाऊया सामन्याकडे. महेश वारुंगसे आपणही सुरेख फटका, फाईन लेगला येतो एक उत्तुंग षटकार. तर बदल हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. पूर्वी असं होतं की कमिटी कायम फायनलला राहायची आणि एक टीम सगळ्यांना हरवत पुढे यायचं, म्हणजे नॉकआउट मॅचेस असायच्या. त्याच्यामुळं ते सामने सुद्धा खूप खरंच मनोरंजक असायचे आणि कधी कधी काय व्हायचं, जी टीम जिंकत गेली ती कमिटी बरोबरच हारायची. कमिटीला अपेक्षा नसताना देखील अनपेक्षित यश यायचं. असे खूप मजेदार किस्से आहे. आपण सामन्यादरम्यान बोलतच राहू. शाहरुख सर, ओव्हर टू यू शाहरुख सर. नक्कीच अनेक मनोरंजक किस्से आपल्याला सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. त्यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या वाढेल. धावफलकावर 29 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण चर्चा करत होतो की तंत्रशुद्धता आता कुठेतरी थोडीशी कमी होत चालली आहे, कारण वेगवान क्रिकेट वाढले. ऑर्थोडॉक्स क्रिकेटचे जे फटके होते ते कमी झाले. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे फटके आता मोठ्या प्रमाणावर आले. स्कूप शॉट असेल, हेलिकॉप्टर शॉट असेल, रिव्हर्स शॉट असेल, या फटक्यांचा आपण बराचसा वापर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत आलोय. 29 धावा झाल्यात. 4 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 4 सुरू असताना लारा आता स्ट्रायकर एंडकडे. लारा यांना अजून खातं उघडायचं मैदानात. तर दुसऱ्या बाजूला गौरव वारुंगसे यांना आपण पाहतोय. या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे. बॅटची बाहेरची कडा इथे देखील घेण्यात आली आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल चाललाय. 1 धाव पूर्ण केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावा झाल्या 30. फलंदाज बाद आहेत 4. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन आहे. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अनेक नवीन खेळाडू जे आहेत, त्याचबरोबरीने आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातील अनेक खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने खेळत आहेत. त्यांना देखील एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने उभं राहिलेलं आहे.
त्यांच्या कलागुणांना वाव देणारी खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा आहे. यावेळेस देखील फ्लाइंग स्लिपमध्ये बॉल अडवलं जाईल. एकच धाव इथे सुद्धा मिळेल आणि ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर इथे मात्र संपणार आहे. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावा झाल्यात 31 धावा. 4 फलंदाज बाद. ड्रिंक्स ब्रेक. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. शाहरुख सर, या स्पर्धेविषयी तुम्हाला मी एक गोष्ट आवर्जून सांगेल की 2018चा काळ होता. आम्ही क्रिकेट 2005 मध्ये सोडून दिलं होतं. त्याच्यानंतर ही संकल्पना सुरभी क्रिकेट क्लब आणि आमचे सचिव जे गणेश सर जे आहे यांच्या डोक्यात एक संकल्पना आली. कारण त्यावेळेस काय झालं की कुठंतरी क्रिकेट सिन्नर तालुक्यात संपत चाललं होतं. म्हणजे गोळा 11चा संघ एका साईडला आणि नॉकआउट मॅचेस असल्यामुळे कुठलाही संघ एंट्री मारण्यासाठी धजावत नव्हता आणि जवळजवळ क्रिकेट नामोशेष होत चाललं होतं सिन्नर तालुक्यातलं. आणि मग ती एक संकल्पना कुठेतरी किरणभाऊ गोजरे असतील, शरदभाऊ गोजरे असतील, आमचे सचिव ज्यांचा सर्वात मोठा हात आहे गणेश सरजी यांच्या डोक्यात ही एक संकल्पना आली की IPL टाईप कुठेतरी लीग मॅचेसचे फॉर्मॅट भरवले पाहिजे, तालुक्यासाठी काहीतरी क्रिकेटसाठी केलं पाहिजे, जे पुन्हा जीवित केलं पाहिजे. आणि त्याच्या अगोदर तालुक्यात एक लेदर बॉल क्रिकेट SPL जी शिवाजी जाधव सर यांच्या माध्यमातून वारंवार भरवली जायची आणि त्या धर्तीवर कुठेतरी त्या स्पर्धेचं आयोजन संकल्पना घेऊन सुरभी क्रिकेट क्लब आणि म्हणजे साई सोशल क्लब आमचा आणि आम्ही ती स्पर्धा चालू केली. सुरुवातीला रिस्पॉन्स नव्हता. सुरुवातीला आमचे संघही 14 झाले. त्याच्यानंतर पहिल्या वर्षी 8 संघ होते आणि जवळजवळ शेवटच्या मॅचेस झाल्या पण नव्हत्या. म्हणजे एक आम्हाला पण कुठेतरी दुःख झालं होतं की वो आपलं काही चुकलं की काय. नंतर ज्यावेळेस पुढच्या वर्षी जशी जशी स्पर्धा आज 7व्या पर्वात आहे जशी जशी स्पर्धा पुढे होत गेली तिची लोकप्रियता बघून आम्हालाही कुठेतरी वाटायला लागलं नाही आपण जे केलं ते योग्य केलं. आणि तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला नवीन सितारे या STPL मधून बघायला मिळाले. गौरव सानप असतील, त्यानंतर प्रकाश काकड असतील. माझ्या मते प्रकाश काकड विश्वास सानप हे 10वीला होते जेव्हा त्यांनी JKR चा चषक जिंकला, तेव्हा पहिलं चषक त्यांनी जिंकलं JKRचं. म्हणजे कुठेतरी या स्पर्धेने जे आयोजकांचं मेन उद्देश होतं ते कुठेतरी आता आम्हाला ते एक गाठताना आम्ही दिसतोय. तरी पण कुठे थांबण्याचा निर्णय आमच्या आयोजक कमिटीचा नाही, सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस क्लीन बोल्ड होते. सचिन मोढे गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी एक मोठी विकेट देखील मिळवून दिली आहे. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. STPLचे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 5 बाद 31 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 5वं षटक सुरू असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता एक दमदार आयोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आयोजन आहे. तर या अगोदर सुनील अण्णा शेळके यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली आणि या स्पर्धेचा इतिहास एवढ्या कमी वेळात सांगणं, कारण एवढा छोटा इतिहास तर नाहीये, कारण बराच संघर्ष केलेला आयोजकांनी इतक्या कमी वेळात तो संघर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवणं देखील उचित नाहीये. परंतु 2018 मध्ये जे रोपटं लावलं ना आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आणि अनेक खेळाडू जे आहेत त्या वटवृक्षाच्या खाली सावली घेतात. म्हणजेच चांगला खेळ त्यांचा बघायला मिळाला आणि त्यांनी महाराष्ट्र देखील गाजवला. असे अनेक खेळाडू आहेत. मग तुम्ही उल्लेख केला गौरव सानप यांचा. या स्पर्धेमध्ये प्रकाश काकड असतील, त्याचबरोबर सुजित चव्हाणके असतील, सिद्धार्थ लांडगे असतील, विश्वास सानप असतील, सुनील नाटे तर एक अनुभवी खेळाडू आहेत. या खेळाडूंनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आणि सिन्नरचं नाव उज्ज्वल केलं.
असे खेळाडू या स्पर्धेमध्ये देखील खेळताना बघायला मिळत आहेत. बॉल सीमारेषेच्या पल्लीकडे गेलाय. एक दमदार स्ट्रोक षटकार आलाय ईश्वर शिंदे यांच्या बॅटमधनं. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. 2022 मध्ये ज्या खेळाडूला इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर 2022 मध्ये मिळाला होता तो ईश्वर शिंदे स्ट्रायकर इनकडे. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यावेळेस संपर्क नाहीये. या अगोदर आपण उल्लेख केला होता याच फटक्यांचा की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या फटक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. एखाद्या फलंदाजाने जर षटकार चौकार खेळला ना तर 80 ते 85% त्यानंतर तो स्विच हिटचा प्रयत्न करतो. आणि ही तंत्रशुद्धता जी आहे ती थोडीशी आपल्याला अलिप्त होताना दिसते. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे अनेक फटके आले आणि त्याचा वापर अनेक खेळाडू करताना पाहायला मिळाले. अपील देखील होतीये जोरदार परंतु इथे नकार देखील येताना दिसतोय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो. 2 चेंडू लागोपाठचे निर्धावाले षटकारानंतर धावसंख्या 37 आकड्यावर 5 फलंदाज बाद आहेत. 4.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर आपण सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या बाबतीत जर चर्चा केली तर सर्वांची एकजूट जी आहे ना ती या स्पर्धेला इथपर्यंत घेऊन आली. फुलर लेंथ वरचा बॉल होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. 1 स्टेप टुवर्ड्स द युनिटी हे ब्रीद वाक्य घेऊन सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांनी एकत्र येत एक मोठी स्पर्धा आपल्यापर्यंत आणली आहे. 38 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज जर तुम्ही पाहिलं तर आज स्पर्धेचा 6वा दिवस आहे आणि सुनील सर जी स्पर्धा जशी जशी पुढे चालली आहे तसं तसं योगदान देणाऱ्यांचे हात देखील या स्पर्धेमध्ये आहेत. तर त्यांच्याबद्दल देखील आम्हाला पुढच्या ओव्हरमध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ओव्हर नंबर 5चा खेळ सुरू. 38 धावा झाल्यात. शेवटचा बॉल असेल. सचिन मोढे आपल्याला गोलंदाजी करताना दिसतात. समोर लारा. यावेळेचा बॉल थोडंसं पदलालित केलं होतं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक दिले आहेत. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली 39 धावा. 5 फलंदाज बाद असताना. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. तर स्पॉन्सर विषयी बोलायचं झालं तर कुठली स्पर्धा कुठलंही आयोजन दात्यांशिवाय होऊ शकत नाही. तर STPL कमिटी सुरुवातीपासूनच जे आमच्यासोबत जोडले गेले जे जोडले जात आहे त्यांचं STPL कमिटी पहिल्यांदा आभारी होती असेल आणि यापुढे कायम राहील. आणि खास करून यावर्षी जे आमचं सिनियर स्पोर्ट असोसिएशन जे स्थापना झाली त्यामुळे कुठेतरी एक पुश जो महत्त्वाचा धक्का होता तो आम्हाला यावर्षी मिळाला आहे. जेणेकरून आमचा अजून उत्साह वाढलाय आणि अजून काहीतरी नवीन करण्याचा आम्ही पुढे अजून सतत प्रयत्न करत राहू. नक्कीच यावर्षी अधिकृत सिनियर स्पोर्ट असोसिएशनला देखील मान्यता मिळाली आहे. त्यामुळेचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव पूर्ण होताना दिसते. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. 40 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एकूण 14 संघांचा समावेश या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आहे. संघ मालक देखील विश्वास आयोजकांवर दाखवतात. त्यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे कारण या स्पर्धेमध्ये संघाचं मालकत्व घेण्यासाठी अनेक संघ मालक इच्छुक आहेत. 5 बाद 40 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. बिटवीन द कॅप बॉलला खेळलाय. ऑन साइडला एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. सदाबहार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 44 धावा. 5 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू आहे. विश्वास सानप यांच्या विरुद्ध ईश्वर शिंदे यांनी एक चौकार खेळलाय.
या खेळाडूमध्ये क्षमता जरूर आहे. दुपारच्या सत्रामध्ये पाहूयात कशा पद्धतीने सामने रंगतायत ते पाहणं देखील फार गरजेचं राहणार आहे. त्यावेळेस फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, तिथे आहे क्षेत्ररक्षक, पकडतायत झेल. ईश्वर शिंदे इथे फेल ठरलेत. विकेटचं बदल होतंय. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आणि विश्वास सानप यांच्यासाठी एक पारितोषिक आलं होतं खरं तर शरदजी घुगे यांच्या वतीने. त्यांनी जर पहिली विकेट मिळवली तर 100 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक त्यांनी मिळवलंय. शरदजी घुगे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. आमच्यासोबत सुनीलजी शेळके देखील जोडलेले आहेत. परंतु धावफलकावर जाऊ. 6वं षटक सुरू आहे. 6 बाद 44 धावा झालेल्या आहेत. इथून पुढे बॅटिंग करावी लागेल. चांगली फलंदाजी होणं आवश्यक. शुभम शिंदे आलेत नवीन फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला रारा यांना आपण पाहतोय. चौकार आल्यानंतर विश्वास सानप यांनी कमबॅक देखील केले. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रचंड वेग होता आणि यष्टीरक्षकाचा वेध देखील चेंडूने घेतलाय. डॉट बॉलची नोंद तिथे होणार आहे. धावसंख्या 44 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेला आपण 7व्या पर्वामध्ये पाहतोय. आज जर तुम्ही पाहिलं तर 7वं संस्करण या स्पर्धेचं आहे. दिवस क्रमांक 6. सर्वांचं स्वागत. फुलर लेंथवर पुढे टाकलेला बॉल वेगात जाईल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे आपण प्रेक्षकांचा विचार जर केला तर क्रिकेट हा असा खेळ आहे सुनील सर की जेवढा खेळायला आनंद मिळतो ना तेवढाच तो बघायला देखील मिळतो. त्यामुळे प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये असे अनेक सामने आहेत जी रोमहर्षक झालेले आहेत, जे प्रेक्षणीय झालेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील ती बघायला मजा वाटते. यावेळी चांगला बॉल. तिसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव आलाय. विश्वास सानप एक चौकार आला होता, त्यानंतर विकेट आले आणि त्यानंतरचे 3 चेंडू लागोपाठचे डॉट आलेत. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 44. 6 फलंदाज बाद आहेत छत्रपती सुपर जायंट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर 44 धावा. आपल्यासोबत सुनील सर आहेत. सुनील सर 14 संघ मालक यावेळेस सायळे रॉयल्स आणि दुबेरे स्ट्रायकर्स या 2 संघांचा समावेश पाहायला मिळतो. तर वेळ देखील संपलेला आहे. एक खेळाडू जो आहे तो 30 सर्कलच्या आतमध्ये आता येईल, कारण तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ संपवणं गरजेचं राहणार आहे. तर सायळे रॉयल्स आणि डुबेरे स्ट्रायकर्स यांना संधी देण्यात आली, म्हणजे झोननुसार या स्पर्धेमध्ये संघांना संधी देण्यात आली. तर त्याबद्दल देखील जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला काय होतं, टीम एक स्पर्धा चालू करायची होती. नंतर जसा जसा प्रतिसाद वाढत गेला, कुठेतरी जो मेन उद्देश होता की सिन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट पोहोचलं पाहिजे, नवीन खेळाडू पुढे आले पाहिजे. आणि मग ज्यावेळेस STPLचं जेव्हा नाव झालं त्यानंतर मग इच्छुक संघमालक खूप झाले. मग कुठेतरी कमिटीने ते कुठं कोणावर अन्याय नाही होऊ आणि मूळ उद्देशापासून लांब न जाऊ याकरता मग ते गणेश सरांनी एक झोन आपण जे म्हणतो प्रादेशिक जे आपण भाग पाडतो त्याप्रमाणे सिन्नर तालुक्यातले झोन पाडले आणि प्रत्येक झोनमध्ये आपली एक STPLला टीम द्यायची या उद्देशाने मग तो निर्णय झाला. म्हणजे प्रत्येकावर भागावर अन्याय झाला नाही पाहिजे या दृष्टीने आम्ही तसं पुढे गेलो. नक्कीच. आणि यावर्षी डुबेरे स्ट्रायकर्स आणि सायळे रॉयल्स या हे 2 संघ या स्पर्धेचा घटक यावर्षी झालेत. बॉल हवेत खेळला होता. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक घडताना पाहायला मिळाली आहे. झेल देखील सुटलाय. त्या दरम्यान धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावा झाल्यात 47 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. एकच धाव आली. यावेळेचा चेंडू डॉट येत असताना चांगली गोलंदाजी अमर पाचपाटील यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावरती आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 7चा खेळ सुरू आहे. अमर पाचपाटील यांना आपण पाहू शकता गोलंदाजी करण्यासाठी.
मागच्या वर्षी वडांगणी सनरायझर्स या संघामध्ये खेळताना आम्ही अमर पाचपाडील यांना पाहिलं. यावर्षी सायळे रॉयल्स या संघामध्ये खेळताना आम्ही त्यांना पाहतोय आणि आयकॉन आहेत यावर्षी सायळे रॉयल्स संघाचे. 14 संघांचा समावेश असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. त्यावेळेला तालुका लेवलला लीग फॉर्मॅटमध्ये क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन होतं. त्यावेळेला अनेक नवनवीन खेळाडू आपल्याला त्या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतात. अनेक उदयोन्मुख खेळाडू बघायला मिळतात. त्यांचा खूप चांगला खेळ बघायला मिळतो. यस, इथे रिव्ह्यूची मागणी मला वाटतं करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांची मदत त्यासाठी घेण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेशजी जगताप सर आपल्याला पाहायला मिळतील. तर निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपल्याला हा रिप्ले बघायला मिळेल, जो tenniscricket.inच्या माध्यमातून दाखवला जाईल. tenniscricket.inच्या बाबतीत देखील आपण चर्चा करतोय की या स्पर्धेमध्ये गतवर्षी देखील अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये स्पर्धा पाहिली. सर्वाधिक जास्त सबस्क्राईब असलेलं चॅनल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिली आलेली वाहिनी म्हणून टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि नंबर 1 ची मागणी असलेलं चॅनल देखील tenniscricket.in आहे. 6/46. यावेळीचा बॉल हवेत आहे, फटका थोडासा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतायत आणि तिथे पकडला जातोय झेल. मिळते विकेट, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 7 ओव्हर संपल्यात. 7/46 धावा धावफलकावरती झाल्यात. 7 ओव्हर नंतर 7/46. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. आमच्या काळातला एक तुम्हाला किस्सा सांगतो शाहरुख सर. रामनगरमध्ये मॅचेस भरल्या होत्या आणि पूर्वी कसं असायचं, री एंट्रीचा खूप फॅड होतं. मॅच हारलो की परत री एंट्री भरायची, परत खेळायचं. आणि अशी 4 दिवसाची स्पर्धा 7 दिवस चालू होती. आणि 7व्या दिवशी सरपंच आले जे बक्षीस देणार होते ते, आणि त्यांनी सांगितलं आत्ता जो सामना चालू आहे ना तो फायनल. आणि ऑलरेडी क्वार्टर फायनलला 2 संघ गेलेले होते, ते दुसऱ्या दिवशी बोलवले होते. आणि त्यांनी सांगितलं आत्ता हा जो सामना आहे हा फायनल, बक्षीस लगेच वाटून द्यायचं आणि स्पर्धा संपली. तर कोणाला काही कळना, आमची टीम होती, आम्ही 2दा री एंट्री भरून क्वार्टर फायनलला गेलो होतो आणि तोच सामना आमचा फायनल. आम्ही बक्षीस मारलं आणि ज्या टीम घरी गेल्या होत्या ना जिंकून, दुसऱ्या दिवशी आले तेव्हा ते पूर्ण ग्राउंडच नांगरलं होतं. खूप चांगला बॉल इथे आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अतुल चासकर गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अजून एक किस्सा आपण ऐकला सुनीलजी शेळक्यांच्या माध्यमातून. जे पूर्वीचं क्रिकेट आहे आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये बराचसं साम्य आहे.
पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर त्या बाबतीत बरीचशी माहिती देखील आपल्याला सुनीलजी शेळक्यांच्या माध्यमातून मिळाली. चांगला बॉल, परत एकदा निर्धाव. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिर आहे. एक कमी धावसंख्येचा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? कारण आपण जर बघितलं तर आतापर्यंत 46 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 8 चा खेळ सुरू आहे. 7.2 षटकांचा खेळ संपलाय. शुभम शिंदे स्ट्रायकर यांकडे तर गोलंदाजी करण्यासाठी अतुल चासकर यांना आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी तयार झालेत. तोच प्रयत्न, तोच रिझल्ट. डॉट डॉट आणि डॉट. 3 चेंडू डॉट आलेत लागोपाठचे आणि 3ही वेळेस तोच प्रयत्न झाला आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली. हे सोपं नाही आहे. एकाच टप्प्यावर तुम्हाला ज्यावेळेला गोलंदाजी करायची असते त्यावेळेला त्यामध्ये सातत्य राखणं तितकं सोपं नाही आहे. इथे गोलंदाजचं कौतुक असेल तेही शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत गोलंदाज अतुल. यावेळेस मात्र प्रयत्न केला होता. 4थ्या अटेम्प्ट मध्ये त्याला यश मिळालं आणि हा बॉल जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. एक सुंदर फटका. 6 धावा. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करत असताना बॅकवर्ड पॉइंटला हा षटकार खेळलाय. हा फटका खेळणं देखील तितकं सोपं नाहीये आणि इथे आपण जर पाहिलं तर शुभम शिंदेचं त्यासाठी कौतुक. 4थ्या चेंडूवर त्यांनी षटकार जरूर खेळलाय आणि धावसंख्या 52 झाली आहे. छत्रपती सुपर जायंट संघाच्या धाव्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 अप. लॉफ्ट केलाय. मिड ऑफ मध्ये बॉल अडवलं जातंय. एकच धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाहीये. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावफलकावर धावा 53. 7.5 षटकं संपली आहेत. अजून जर पाहिलं तर शेवटचा 1 चेंडू या डावातला बाकी असणार आहे. पंच म्हणून या स्पर्धेमध्ये दीपकजी पिळगावकर सर असतील, त्याचबरोबरीने स्वप्नीलजी कपिले सर असतील, गणेशजी जगताप सर असतील, यांचे कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे. स्पर्धेचा कणा म्हणून पंचांकडे पाहिलं जातं आणि त्यांनी देखील आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यानच्या कालावधीत करण्यात आलाय. धावबादची संधी आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाज आपली धाव देखील पूर्ण करताना दिसले. 2 धावा पूर्ण झाल्या. ओव्हरचा खेळ संपलाय. धावा बनवल्यात 55 आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल 56 धावेंचं. ते छत्रपती सुपर जायंट संघाने बनवलेल्या 55 धावेंचं पाठलाग. सायाळे रॉयल्स 56 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. परंतु टॉस करायचा आपल्याला यानंतरच्या मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी चला. यानंतर जे 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढणार आहेत, गणित गुरु निमगाव आणि डुबेरे स्ट्रायकर्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब यायचं आहे. कुठलाही वेळ न दबडता टॉस साठी लगेचच चला. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. यानंतर देखील एक चांगली मॅच गणित गुरु निमगाव विरुद्ध डुबेरे स्ट्रायकर्स आणि त्या सामन्याचा टॉस देखील या ठिकाणी संपन्न होईल. तत्पूर्वी 56 बनवायच्यात आणि या 56 बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी जाऊयात. आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय अनिकेतजी गुंजाळ, मॅन फ्रॉम जुन्नर, यांना आपण ऐकूयात. थँक्यू.
टॉस माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. गगनभेदी नजर ज्याची पहाडसम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शिवप्रभुराया. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. उपस्थित तमाम क्रिकेट राजांचा अल्पशा विश्रांतीनंतर मनापासून सहर्षाचं स्वागत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने असणार आहे. आजच्या दिवसातील चौथ्या क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूने छत्रपती सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सायाळे रॉयल्स या दोन संघांमध्ये मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली पाहायला मिळेल. 56 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. अक्षय शिंदे आणि सागर बोडके. लारा षटक क्रमांक पहिला हातात आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिला चेंडू डॉट आला आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. या 4 धाबत संख्येने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलंय आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट रसिकांचं देखील मनापासून धन्यवाद असेल. मैदानाच्या बाहेर जे बॉल जात आहेत ते अगदी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याचं काम क्रिकेट रसिक करतायत. त्यांचंही मनापासून कौतुक या स्पर्धेच्या निमित्ताने मी करेल. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी पाहायला मिळते. सायाळी रॉयल्स एका बाजूने असतील तर दुसऱ्या बाजूने छत्रपती सुपर जायंट्स. या दोन संघांमध्ये लढत. लारा पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईकला अक्षय शिंदे. हा चेंडू देखील अगदी बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच पाहायला मिळत आहे. परंतु शांत प्रकारच्या वातावरणामध्ये अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय शिंदे आणि सागर बोडकेला देखील साकारावी लागेल. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दुबेरे स्ट्रायकर्स संघाने टॉस विन केला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. इथे देखील आक्रमण चालवलंय. चेंडू हवेत टिपला जाईल आणि इथे पहिल्या क्रमांकाचा धक्का. सागर बोडके शून्यावरती बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. पाच या धाबत संख्येवरती पहिली विकेट, पहिला धक्का नक्कीच बसलेला पाहायला मिळेल. आणि बॅटर गणेश तुपे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु लाराचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण सातत्याने नक्कीच या मैदानावरती एक अफलातून कामकाज लाराचं आपल्याला पाहायला मिळालंय. छत्रपती सुपर जायंट संघाकडून नक्कीच खेळत आहेत आणि एक जबरदस्त भूमिका.
गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होती लारा. स्ट्राईकच्या दिशेने डाव करे हाताचा फलंदाज गणेश टुपे. हा चेंडू देखील खोलबट टप्प्याचा समोर दिशेने खोदून काढलाय. परफेक्ट गॅप चेंडू सीमारेषा फोडेल. इथे देखील 4 धावा येतील. चौकार पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला जाईल. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये गणेश तुपे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्यांच्या पारीची सुरुवात एका चौकाराने झाली आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नसेल. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल इथे देखील येते. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. सायर रॉयल्स हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 42 चेंडू अजूनही 46 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. महत्वपूर्ण मॅच दोनही टीम साठी जी पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गौरव येताना पाहायला मिळतील. गौरव वारुंगसे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्राईकला गणेश तुपे. इथे आक्रमण चढवलाय आणि याच बरोबर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचेल. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 16 धावा आहेत. षटक क्रमांक 2 क्रमांकाचा मार्गस्थ असताना 16 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि गणेश तुपे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीम साठी जी पाहायला मिळते. गौरव पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील आडव्या बॅटने मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक गणेश तुपेच्या बॅट मधून आला जाईल. दुसराही षटकार. छेरन शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर. मांगने से जिंदगी कैसे मिल सकती है मेरे दोस्त. हर कदम पर एक विश्वास निर्माण कर. तो विश्वास गणेश तुपेचा नक्कीच आता जागृत झालाय की काय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकार हॅट्रिक गणेश तुपे पूर्ण करणार का. प्रश्नचिन्ह जरूर आहे परंतु क्षमता आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठबरोबर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास बॅकअपचं काम होईल तोपर्यंत एक धाव इथे देखील येते. 23 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. समीकरण जर पाहिलं तर 39 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. हा चेंडू सन्मानजनक ब्लॉकहोल स्वरूपाचा मारा होता. सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि तो सन्मान अक्षय शिंदेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. 24 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 38 चेंडू 32 धावा. विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे.
चौथ्या क्रमांकाची मॅच आपण पाहतो जी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीग 2024 STPL मैदानावरती आपण पाहतो इथे उंच भारारी चेंडूने घेतली आहे. मिस टाइम शॉट पाहायला मिळाला आणि याचबरोबर गणेश तुपेला परतवण्यामध्ये देखील यश. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर न्यू बॅटर विश्वास सानप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश नक्कीच एक ताबडतोड फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. माफ करा, 2 षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 37 चेंडू 32 धावा विजयाचं समीकरण, परंतु त्यालाही रोखण्यामध्ये गौरवला इथे यश येताना पाहायला मिळालं. हा चेंडू इथे कमालीचा. षटकं संपतायत इथे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 24 धावा धावफलकावरती. 56 धावा संख्येचा पाठला करत असताना साय रॉयल्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन लारा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिले षटक लाराच्या माध्यमातून आपण पाहिलं 9 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट देखील टिपली होती. महत्त्वपूर्ण विकेट टिपण्यामध्ये लाराला यश येताना पाहायला मिळालं. परंतु या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज लारा करणार. पहिला चेंडू आपलातून आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील लारा. स्ट्राईकच्या दिशेने अक्षय शिंदे आहेत. क्षमता अक्षय शिंदे मध्ये देखील आहेत. सलामीला आले. साजेशी खेळी करावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण लाजवाब. इथे देखील एक सिंगल. 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची षटकं संपली आहे. क्षेत्ररक्षणाची रांगोळी जर पाहिली तर सीमारेषेच्या अगदी जवळपास सजलेली पाहायला मिळेल. अनेक मान्यवर मंडळी, अनेक दातृत्वदाते खरं तर स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांचंच मनापासून सहर्ष असं स्वागत. इथं देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक देखना स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. सनसनी चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनी चौकार. 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 चेंडू 27 धावा. अजूनही विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाजांना आता मैदानाच्या आतमध्ये करामत करावी लागेल. जादुई गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल आणि तदनंतर धावल संख्येला ब्रेक थ्रू लावण्याचं काम गोलंदाज करणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. लारा स्ट्राईकला विश्वास. हा चेंडू अगदी आपण पाहूया. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 30 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिबाचा प्रयास होता. स्वीट शीटचा प्रयत्न होता परंतु इथे अयशस्वी ठरताना पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ.
14 संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळालेत आणि लीग स्वरूपात मात्र ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. झेल सुटलाय अक्षय शिंदेला जीवदान आहे. षटक देखील संपलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं 2 बाद 31 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 31 ऑन बोर्ड 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू 25. अजूनही विजयाचं समीकरण आहे. अगदी एका धावेचं, एका विकेटचं, एका रनचं महत्व, एका डॉटबॉलचं देखील महत्व या स्पर्धेमध्ये असणार आहे. लीग फॉर्मॅटमध्ये संपूर्ण स्पर्धेचं असणारं स्वरूप आपण पाहतोय. अगदी अ गटातून 2 संघ आणि ब गटातून 2 संघ, 4 संघ आपल्याला सुपर 8 मध्ये खेळताना पाहायला मिळतील. इथे देखील आक्रमण चढवलं होतं, परंतु आता इथे कोणत्याच प्रकारची चूक क्षेत्ररक्षकाकडून होणार नाही. टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. ड्रिंकब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि ड्रिंकब्रेक साठी देखील विशेष सहकार्य स्पर्धेच्या निमित्ताने जे आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सतीजी नेहल साहेबांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आहे. तर एनर्जी ड्रिंक सौजन्य जर पाहिलं तर NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC, तर सिन्नर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून किसान ॲक्वाचं मिनरल वॉटर या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल. 29 चेंडू अजूनही 25 धावा बनवायचे. ड्रिंक ब्रेक देखील समाप्त होईल आणि मॅच पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळेल. अगदी वॉटर बॉय म्हणून नक्कीच भूमिका बजावत आहेत. गेले 6 दिवस सातत्याने 4 षटकांनंतर नक्कीच ड्रिंक ब्रेक होत असतो आणि त्यासाठी आमचे वॉटर बॉय एक चांगली भूमिका बजावतात. त्यांचंही मनापासून कौतुक मी करेल. प्रत्येकाचे हात या स्पर्धेच्या निमित्ताने आहेत आणि तदनंतर यशस्वी स्पर्धा संपन्न होते. इथे पंचांकडे अपील झालंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय नक्कीच सोपवला जातोय आणि अगदी काही क्षणामध्ये हाही निर्णय येताना पाहायला मिळेल. धावबाद स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. ग्रीन सिग्नल येताना पाहायला मिळेल. नॉट आउटचा इशारा, अर्थात एक धाव सुरक्षित आली आहे. धावफलकावरती 32 धावा आहेत. 32 ऑन बोर्ड. 28 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. नॉट आउटचा इशारा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येतोय. तीनही पंचांचं मी ऑफिशियल टीमचं कौतुक करेल. दीपक पिळगावकर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्वप्नील कपिले सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेशजी जगताप सर नक्कीच पाहायला मिळतील. तीनही अनुभवी पंचांचं मनापासून कौतुक. अगदी टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे.
आमचे प्रथमेश परब सर मुख्य ऑपरेटर म्हणून भूमिका बजावत आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक असेल. त्याचप्रमाणे आमचे प्रीतम सर देखील कॅमेरामन म्हणून मुख्य कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत. मिनल पाटील सर आणि दीपक खाडे सर नक्कीच कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये भूमिका बजावत आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक या स्पर्धेच्या निमित्ताने मी करेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव डॉट येत आहेत. गौरव इथे कमबॅक करणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. इथं बरेचसे चप्पल झाले, दिशा दिली आहे. चेंडू उंच भरारी घेतोय, एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होईल. धावा येथील 4, हे रास्ते हे 4 के चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 36 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. खरं तर संगीताची सुंदर मेजबानी आमचे डीजे मयूर अर्थात सिन्नर तालुक्यातील असणारं डीजे क्षेत्रातील नाव मयूरजी साळेकर सर नक्की डीजेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक मी करेल. इथे सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पडून पूर्ण होतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. 4 षटकं संपली जातील. 3 बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. गौरव वारुंगसे या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. शेवटचे आता 24 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. संगीताची सुंदर मेजबानी इथे दिली जाती है कि नाज हमें उस धरती पे जिस धरती पे संगीत धाराएं बहती है, कि नाज है हमें उस धरती पे जिस धरती पे संगीत धाराएं बहती है, नाज है हमें उस धरती पे जिस धरती पे गंगा जमुना बहती है. त्यामुळे संगीताची सुंदर अशी मेजबानी आणि संगीतामध्ये खूप मोठी ताकद आहे, हे देखील विसरून चालणार आहे. गोलंदाज तुषार षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. पहिला चेंडू पंचांकडे हलकसा अपील होताना पाहायला मिळेल. अपील फेटाळलं जात आहे. इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 23 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण लाजाव आहे. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वी येतील. 40 या धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण 22 चेंडू बनवायच्या 16. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार, टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान 16 म्हणून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग कडे आपण सर्वच जण पाहतो. गेले 7 पर्व यशस्वी स्पर्धा या मैदानावरती संपन्न झाली. अगदी अनेक कष्ट अनेक हात या स्पर्धेच्या नक्कीच यशस्वी संपन्न होण्यासाठी आहेत. सर्वांचंच मनापासून धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. इथे देखील चेंडूला उंची घेतली आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. तोपर्यंत अगदी सिंगल डबल पुन्हा एकदा अवलंबली जाईल. धावफलकावरती 43 धावा आहेत. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये. अगदी सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जात आहे आणि इथे धावत संख्येला आकार देण्याचं काम दोनही फलंदाज करतात. 43 धावा आहेत. 20 चेंडू 13 धाव्यांची गरज. इथे रिवाजचा प्रयास यशस्वी ठरलाय आणि चेंडू देखील सुसाट वेगात जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत खणखणीत चौकार. 4 रन. इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि अगदी एक धाव वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळते.
षटक संपतंय 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 48 धावा 56 धाब्यांचा पाठलाग करत असताना बनवल्यात. 18 चेंडू 8 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 6 आणि पंचांचा इशारा देखील आला जाईल. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायचंय. 18 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. सुसज्ज असं मैदान आणि सुसज्ज असे ह्या क्रीडांगणावरती अर्थात क्रांतीवीर वसंतराव नाईक महाविद्यालयाचं असणारं हे क्रीडांगण अगदी सिन्नर तालुक्यातील भव्य दिव्य मैदान म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. आणि या मैदानावरती यशस्वी स्पर्धा गेले 6 दिवस आपण सर्वांनी पाहिली आहे. येत्या 25 तारखेला या स्पर्धेची मेगा फायनल या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतील. अनेक दातृदाते उपस्थित होतील आणि तदनंतर एक मोठा सोहळा येत्या 25 तारखेला सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल. 18 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर ईश्वर शिंदे सज्ज होत आहेत. स्ट्राईकला विश्वास. सोबाळावरती सामना विजय करून देणार का? विश्वास निर्माण करतायत आपल्या मनगटामध्ये आणि तदनंतर एक जबरदस्त खेळी पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे ईश्वर शिंदे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरती सरकले. दिशा दिले क्षेत्ररक्षक धावता. चेंडूच्या पाठमोर शर्यत तर लागली आहे. शर्यत मात्र चेंडू जिंकेल आणि हा देखील चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सनसनीत खणखणी चौकार. फुरन धावफलक 52 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 17 चेंडू 4 धाव्यांची गरज. हा देखील चेंडू भन्नाट वेगात डावे एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावफलक 53 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दंडित केले गोलंदाज ईश्वर शिंदेला पंचांच्या माध्यमातून. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. एसटीच्या पाठीमागे टिपला जाईल झेल आणि इथे धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय तो 4था. सोळा चेंडू आणि विजयासाठी 3 धाब्यांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू आहेत अमर. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. अमर 5 पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नावातच पाटील आहे आणि आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळत आहेत. गोलंदाजीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. इथे शेवटच्या क्षणी संधी आहे. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पोहोचतील. पुन्हा एकदा एक सिंगल. धावफलक 54 धावा बनवायच्यात 15 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा. घोरपडीची पकड सायल रॉयल संघाने नक्कीच या सामन्यावरती काबीज केलेली पाहायला मिळेल. औपचारिकता जी पाहायला मिळते. इथं देखील चेंडू हवेत टिपला जाईल झेल आणि धक्का क्रमांक 5 बसला जातोय. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 14 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची गरज आणि 2 धाब्यांसाठी देखील संघर्ष करावा लागतोय. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागणार यात मात्र शंका नाहीये. अगदी बीएम टावरी ग्रुप आणि व्ही राजे ग्रुप यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुंदर अशी गॅलरी आहे आणि प्रेक्षक गॅलरीतून मात्र अनेक क्रिकेट रसिक खास करून
स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचंही मनापासून स्वागत मी करेल. हा चेंडू पुन्हा एकदा सन्मानजनक खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतले. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास कोणत्याच प्रकारचा नाही. सामना बरोबरीस आलाय. अर्थात 55 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडूंमध्ये एका धाबेची गरज. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार येईल आणि याचबरोबर सायाळे रॉयल्स या संघाने या सामन्यावरती विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन सायाळे रॉयल्स संघाचा असेल. तर दुसऱ्या बाजूने छत्रपती सुपर जायंट संघ एक जबरदस्त लढत तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. तुमचंही मनापासून स्वागत आणि धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्ताने मी करेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत. 2 षटकं हाताळली, 2 विकेट घेत 10 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना 12 चेंडूंमध्ये 22 धावा बनवणारा 4 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अर्थात विश्वास सानप ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि शरद घुगे सरांच्या माध्यमातून जी विकेट घेतली त्यासाठी 100 रुपयाचं प्राइज देखील होतं. ते प्राइज देखील आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. आली रे आली टीम सायाळे रॉयल्स. आमच्या टीम मध्ये आहेत सगळे टायगर. सायाळे रॉयलची भरारी म्हणजेच वाघाची डरकाळी. संघ मालक छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, त्रिंबकराज मेडिकल व एजन्सी